संबंधित आरोपी निलेश चव्हाण याला सध्या वैद्यकीय तपासणी करण्यासाठी येथील थेरगाव येथील रुग्णालयामध्ये सध्या आणण्यात आले आहे। खरं तर गेली अनेक दिवसांपासून निलेश चव्हाण हा पोलिसांना गुंगारा देत होता। 10 दिवसापासून खरं तर पोलिसांचे 6 पथक त्याच्या मागावरती होती। अखेर भारत आणि नेपाळच्या सीमेवरती त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि आज खरं तर रात्री उशिरा 2 वाजता पुणे विमानतळावरती आल्याच्या नंतर निलेश चव्हाणला घेऊन पुणे पोलीस जे आहेत ते थेरगाव येथील रुग्णालयामध्ये आले आहेत। निलेश चव्हाणची आता वैद्यकीय तपासणी पूर्ण झालेली आहे। त्याला आता पोलीस या थेरगाव रुग्णालयामधून घेऊन बावधान पोलीस स्टेशनकडे घेऊन जात आहे। आपण पाहू शकताय की या ठिकाणी आता त्याची जी वैद्यकीय तपासणी आहे जी पूर्ण केलेली आहे। आज जी बावधान पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर आता उद्या त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। खरं तर निलेश चव्हाण वेगवेगळे जे खुलासे आहेत ते या निलेश चव्हाणच्या माध्यमातून आपल्याला या प्रकरणामध्ये मिळणार आहेत। कारण की निलेश चव्हाणच्या माध्यमातून जो लॅपटॉप आहे किंवा जे मोबाईल आहे या मोबाईलमध्ये काही संभाषण झालं आहे का किंवा आणखी काही धागेदोरे निलेश चव्हाणच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात। सध्या निलेश चव्हाणला वैद्यकीय तपासणी पूर्ण करून पोलीस जे आहे ते बावधान पोलीस स्टेशनकडे सध्या घेऊन जात आहेत। कॅमेरामॅन सुशांत राव सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे।